श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 14 समास 7 ओवी क्रमांक 21 पुढील भाग आज आपण पाहणार आहोत। श्री समर्थांनी युगधर्म या समासामध्ये आपलं कुटुंब, आपला गृहस्थाश्रम हा धन्य आहे, यातील त्रासाला, कष्टाला कंटाळून हा सोडून पळून जाणं हे समर्थांना मान्य नाही। वैराग्य हे अंतरापासून असलं पाहिजे, मनापासून असलं पाहिजे। एकदा जर आम्ही संसारात पडलो आहोत तर तो संसार नीट नेटका करणं ही आपली जबाबदारी आहे। प्रपंचात पडले आहात तर तो कसाही करणे हे समर्थांना मान्य नाही। म्हणून प्रपंची आपण सावध असलं पाहिजे। जो प्रपंच धड करतो, चांगला करतो, त्याचा परमार्थही चांगला होतो। प्रपंची जो सावधान, तो परमार्थ करील जाण। जो प्रपंच चांगला करतो त्याचा परमार्थही चांगला होतो, कारण गुण हे दोन्हीकडे लागतात। प्रपंच नेटका करण्यासाठी ही मनाची स्वच्छता लागते, शरीराला कष्ट द्यावे लागतात, तिथेही त्यागाची भावना असते, तिथेही निस्पृहता आहे, सगळ्यांबद्दल स्नेह आहे। या गोष्टी जशा प्रपंचाला लागतात त्याच गोष्टी व्यापक रूपाने परमार्थाला लागतात। मन प्रसन्न असलं पाहिजे, सर्वाभूती परमेश्वर शोधला पाहिजे, मनापासून या दृश्य जगताचा त्याग केला पाहिजे। दृश्य जगत मिथ्या आहे हे कळलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी परमार्थाच्या। मग परमार्थ आणि प्रपंच या एका नाण्याच्या जशा दोन बाजू आहेत, एक चांगलं जमेल तर दुसरं चांगलं जमेल। म्हणून समर्थांनी या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्या असं समर्थ सांगतात। या समासामध्ये समर्थ म्हणतात आहे, निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन। गुरु शिष्य दोघेही समान, अज्ञान रूप श्रीराम। असे जे लोक प्रपंचाला कंटाळून, जे साधूचं सोंग घेऊन बाहेर पडले, आता त्यांच्या मागे जर जे लोक लागले ते गुरुही अज्ञानी ठरतात आणि शिष्यही अज्ञानी। पोहणारा बुडतो आहे, तो वाचवणाऱ्याला पोहणं येत नाहीये, दोघेही सारखेच झाले। म्हणून अंतरापासून वैराग्य ज्याचं असेल, जो मुळात शिकलेला आहे, जो ज्ञानी आहे, तो इतरांना ज्ञान देऊ शकतो। जो मुळात संसाराचा त्यांनी त्याग केलेला आहे तो इतरांचा मोह कमी करू शकतो। ज्यांनी आपल्या विषयांवर, आपल्या इंद्रियांवर
ज्यांनी ताबा मिळवलेला आहे तो इतरांना इंद्रिय निग्रह शिकू शकतो. समर्थांनी अशा गुरुच्या बाबतीत फार सुंदर शब्द वापरले आहेत. ते म्हणतात असे जे भोंदू गुरु आहेत अशा गुरूंच्या पाठीमागे लागण्यापेक्षा तुम्ही घरातच बसून आध्यात्मिक कार्य करा, काही कोणाच्या मागे जाऊ नका. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. कसे लोक आंधळे आहेत, कोणाच्याही मागे लागतात, काही फसवतात लोक आपल्याला. हे खरं आध्यात्मिक असल्याचं लक्षण आहे का हो? खरा आध्यात्मिक मनुष्य प्रपंचात अतिशय जर चाणाक्ष असेल तर परमार्थात सुद्धा त्यांनी आपली ती बुद्धी वापरली पाहिजे. आपल्याला कोणी फसवते का, आपला कोणी दुरुपयोग करतोय का, आपल्या बाधक काही आहे का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. खरा भगवंताचा भक्त जर असेल तर तो निर्मोहीच असतो, तो काही मागत नाही. म्हणून अशांच्या पाठीमागे लागा. समर्थ भोंदू गुरु बद्दल म्हणतात ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे, त्याजावे म्हटलंय. टाकण्याने सुद्धा परत उचलता येतात. ज्याचा त्याग केला जातो त्याला पुन्हा स्वीकार नसतो. जे न करती इंद्रिय दमन, जे न लावेती शिष्यासी साधन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे. मग अशा गुरूंच्या मागे स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा जर तुम्ही अभ्यास केला, त्यांच्या चरित्राकडे थोडं बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की स्वामीजी स्वतः ज्ञानी होते आणि ते कोणाच्याही मागे लागले नाही. उलट गुरूंकडे जर जाऊन ते विचारत असत की तुम्ही गुरु पाहिला का, मला तुम्ही गुरु दाखवू शकता का, तुम्ही परमेश्वर पाहिला का, तुम्ही परमेश्वर मला दाखवू शकता का. नाही म्हटलं तर विवेकानंद तिथून निघून जात असत. समाधानकारक तिथे जर उत्तर मिळाले नाही तर ते थांबत नसत. जेव्हा रामकृष्णांची भेट झाली तेव्हा भगवान रामकृष्णांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं की जसं मी तुला पाहतो तसं मी परमेश्वराला पाहिलं आहे, आणि जसा तू मला पाहतो तसं तुला मी परमेश्वर दाखवू शकतो. हे वाक्य ऐकले आणि त्यानंतर स्वामीजींनी रामकृष्ण परमहंसांकडे जाणं सुरू केलं आणि मला परमेश्वर दाखवा असा आग्रह केला. गुरु आणि शिष्य यामध्ये दोघांची योग्यता हवी असते. नुसतं गुरु धन्य आहे म्हणून शिष्य धन्य होत नाही, किंवा शिष्य धन्य आहे आणि गुरु कसा असेल तरी सुद्धा आपल्याला धन्यता प्राप्त होत नाही. ते परस्पर दोघे अनुकूल असले पाहिजे. जसं माती चांगली पाहिजे म्हणजे शिष्य चांगला पाहिजे, आणि त्यामध्ये ज्ञान पेरणारं जे बी आहे ते बी सुद्धा चांगलं पाहिजे, बियाणे चांगलं पाहिजे. म्हणून ते बियाणं म्हणजे सद्गुरूंचे शब्द आणि माती म्हणजे शिष्य. त्या दोघांच्या संयोगातून ज्ञानाची उत्पत्ती होते, परमेश्वर प्राप्ती होते. म्हणून दोघांजवळ ती योग्यता पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात कुठल्याही माणसाच्या मागे लागू नका, आंधळी भक्ती करू नका, डोळस राहा. आंधळेपणा हा अज्ञानाचाही कामाचा नाही, देहाचाही कामाचा नाही. अज्ञानाने सुद्धा मनुष्य आंधळाच होतो आणि देहाने सुद्धा तो आंधळा होतो. तसा आंधळ्या माणसाला चांगली वस्तू दिसू शकत नाही, तसा अज्ञानी माणसाला त्याला परमेश्वर दिसू शकत नाही. इथे अज्ञान या शब्दाचा अर्थ मी ब्रह्म आहे हे ज्ञान आणि मी देह आहे हे अज्ञान. म्हणून ते ज्ञान असलं पाहिजे. मग तो सद्गुरु, ते गुरु आपल्या शिष्याला ये हृदयेचे ते हृदय होतिले अशी गोष्ट होते. म्हणून समर्थ म्हणतात निघून गेला परी अज्ञान. जो घर सोडून निघून गेला तो मुळात कोण आहे? अज्ञानी आहे. त्याचे संगती लागले जन. अशा खोट्याच्या संगतीला खोटे लोक लागले. ते पळून जाणारे मुळात खोटे होते,
त्या खोट्यांच्या मागे हे संसारात प्रेम करणारे, हे खोटे आपल्या विषयाच्या लालसेने तेही त्या गुरूंकडे गेल्यावर काय मागावं हो, काय मागावं गुरूंकडे, देवाजवळ हात जोड काय मागावं देवाकडे. लोक आपल्या संसाराच्या सुखाच्या सगळ्या गोष्टी भगवंताला मागतात. धनम देही, यशो देही, सगळं आरोग्यम देही, सगळं दे म्हणजे काय, माझं आरोग्य चांगलं दे, घर चांगलं दे, मुलं बाळ चांगले दे, संसार सुखाचा दे, घरी कशाची कमी नको देऊ, हे देवाला मागतात. समर्थ म्हणतात असे जे सगुण भक्त आहेत त्यांना भगवंत कधीच प्राप्त व्हायचा नाही, भगवंत भेटायचं नाही. कारण जी मागणी इतकी अल्प आहे, संसार सुख मागतात ते. भगवंत तू मला दे असं जो भक्त मागेल त्याला भगवंत भेटेल, इतरांना नाही भेटायचा. मग समर्थ म्हणतात तुला मागायची इच्छा आहे ना, कारण मुळात तो कसा आहे, आशेने जातोय, त्याची आशा तृष्णा मरत नाही आहे. ते संत कबीरांचं वचन किती प्रसिद्ध आहे. ते म्हणतात आहे, मन मरे माया मरे, मर मर गयो शरीर, आशा तृष्णा कछुन मरे, कह गय दास कबीर. ते आशा आणि तृष्णा या कधी मरणार नाही आहे. मग आशा ठेवायची असेल तर भगवंताची आशा ठेवायची, तृष्णा ठेवायची असेल, काही मला मागण्याची इच्छा असेल तर काय मागावं. मग समर्थांची चौपाई आठवावी. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सज्जन संगती दे रे राम. काय काय दे म्हटलं तर कोमल वाचा दे, शुद्ध आचरण दे, संतांची संगती दे. ज्या ज्या सत्वगुणांच्या बाजू आहे त्या त्या भगवंताला मागा. खरा परमार्थ तोच आहे. आम्ही सत्वगुणी होणे म्हणजेच परमार्थी होणे आहे. आणि सत्वगुणाच्या जवळ भगवंत वास करतो. म्हणून आम्ही कोणाच्या मागे जायचं आहे आणि काय मागायचं आहे. जे मुळात भोंदू आहेत ते कोणाला फसवतात, ज्यांच्या आशा आणि तृष्णा शिल्लक राहिल्या आहेत त्याच लोकांना ते फसवू शकतात. ज्यांना काहीच नको आहे त्यांना कोणी फसवू शकत नाही. गिऱ्हाईक झाले तर तुम्ही फसता, दुकानदार फसवता. देणारा तेव्हा फसवतो की घेणारा असेल तर. अहो घेणाराच नाही तर देणारा फसवेल कसा. एका हाताने जशी टाळी वाजत नाही त्याप्रमाणे ही कृती सुद्धा दोघांकडनं असते. म्हणून सांगणारा भोंदू आहे आणि ऐकणारे भोंदू, त्यामुळे ही गोंधळवेळी निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतात ते अज्ञान जे आहे ते अज्ञान टाकलं पाहिजे. आम्ही गोंधळपणा का करता कामा नये. आम्ही जाणकार आहोत, आम्ही ज्ञानी आहोत आणि आम्ही त्या ज्ञानाच्या आधारावर, विवेकाच्या भरोशावर आम्ही पुढे पाऊल टाकतोय, तेव्हा भगवत प्राप्ती आहे. प्रपंच उत्तम करा, इतका उत्तम करा की लोकांनी तुम्हाला धन्यता दिली पाहिजे, लोकांनी तुमची कीर्ती गायली पाहिजे, लोकांनी तुम्हाला आदर्श समजलं पाहिजे, असा प्रपंच करून दाखवा. म्हणजे जे आध्यात्मिक लोक आहे ते प्रपंचाकडे दुर्लक्ष करतात असं म्हणतात. आणि प्रपंचाकडे दुर्लक्ष केल्यामुळे घरामध्ये त्यांच्या काही पायची तशी सुख समृद्धी नसते. आणि जे लोक परमार्थाकडे पाठ करतात ते संसारात सगळे सुखी असतात. म्हणून आध्यात्मिक माणसाने प्रपंचामध्ये आपण यशस्वी होऊन दाखवलं पाहिजे. खरा तो आध्यात्मिक आहे जो प्रपंचात यशस्वी होईल. प्रपंच सुखे नैव करा, उत्तम करून दाखवा. प्रपंच उत्तम करून शकाल तरच तुम्हाला परमार्थ उत्तम करता येईल. म्हणून प्रपंचाची बाजू ही पक्की धरून ठेवा. आणि मागे आपण बोललो होतो, त्याची चर्चा केली होती की पहिले प्राप्त करायचं मग त्याग करायचा. मला कोणाला मदत करायची आहे, मग तुम्ही काय, तुम्ही म्हणाल मला देण्याची इच्छा आहे हो पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग बाबा पैसे कमाव. वस्तू म्हणजे घरामध्ये ज्या वस्तू हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध कर. लोकांनी म्हटलं पाहिजे की तो आध्यात्मिक मनुष्य आहे.
पण प्रपंचाच्या बाबतीत तो कुठे कमी नाही आहे. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एका म्हणजे रथाचे चाक आहे. कारण आपले जे चारी पुरुषार्थ आहे त्याचा विचार करा. धर्म अर्थ काम मोक्षामध्ये धर्म आणि मोक्षाच्या या गोष्टी जरी निश्रेयशाच्या असल्या तरी अभ्युदयाच्या दोन गोष्टी दिल्या आहेत, अर्थ आणि काम. मग अर्थ आणि काम हेही पुरुषार्थ आहेत आपले, जे प्रपंचात आम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. परमार्थ करण्यासाठी तुम्हाला धर्म आणि मोक्ष आहे. मग प्रपंच उत्तम करा, कोणाला फसवू नका, कोणाला लुबाडू नका, कष्ट करा, मेहनत करा, भगवंताची भक्ती करा. इतक्या सोप्या सोप्या गोष्टी सगळ्या संतांनी सांगितल्या. काही करावं लागत नाही. लोक सगळे भगवंताकडे दर्शनाला जातात, सगळे कामं करतात आणि आपल्या संसारामुळे दुर्लक्ष करतात. असंही चालणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, दोघही ज्ञानी पाहिजे, सांगणारा आणि ऐकणारा. निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन. गुरु शिष्य दोघे समान, अज्ञान रूप श्रीराम. अंधारात अंधार गेला, काय होईल? तिथे प्रकाश कसा पडणार? अज्ञानी जो अज्ञानी गेला, तिथे ज्ञान कसं प्रकट होणार? कडू जर कडू गेलं तर ते गोड कसं होणार? म्हणून आम्ही ज्ञानी असलं पाहिजे, उत्तम संस्काराने नटलं पाहिजे आणि मग संतांच्या संवादात गेलं पाहिजे. मग त्या सोन्याला सुगंध प्राप्त होतो. आपलं जीवन हे जे आहे ते धन्य होते. म्हणून आम्ही सत्वगुणी व्हा, चांगले गुण संपादन करा, संसार उत्तम करा. समर्थ म्हणतात, आशाबद्ध अनाचारी निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारी करी जनामध्ये श्रीराम. इथे समर्थांनी जे संसारात यशस्वी झालेले लोक नाही त्यांनी जर पलायन केलं, त्याला पलायनवाद म्हणतात, पळून जाणे. जे संसारात सुखी होऊ शकले नाही त्यांनी संसार सोडून जर बाहेर पडले, साधू झाले, तर ते साधू होत नाही, ते भोंदू होतात. म्हणून समर्थ म्हणतात इथे आशाबद्ध अनाचारी. तो मुळात आशा आहे पण त्याची आशा इथे पूर्ण होत नाही आणि तो घरातून बाहेर पडतो. घर सोडणारा म्हणजे तो साधू संत होऊ शकत नाही. घराचा मोह सोडणारा साधू संत असतो. म्हणून समर्थांनी इथे सांगितलेलं आहे, आशाबद्ध अनाचारी निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये. लोकांना सांगू लागेल तर त्याही गोष्टी सांगताना त्याला काय सांगेल सांगता येत नाही. तोही काहीतरी लोकांना फसवण्याचंच काम करेल. कारण त्याची आशा पूर्ण होण्यासाठी, पैसा मिळण्यासाठी, ज्ञान मिळण्यासाठी, धन मिळण्यासाठी त्याची तडफड कायमच आहे. म्हणून वैराग्य हे ज्ञानातून जन्माला यावं. अज्ञानातून जन्माला आलेलं वैराग्य हे नुसते वैराग्य हेकाड पिसे असे समर्थ म्हणतात. वैराग्याची शिवन देखीती, विवेकाची भाषा नेणती, ते कैसे पावती मज ईश्वराते. माऊलींचंच वचन आहे. म्हणजे ज्ञान आमच्याजवळ असलं पाहिजे आणि त्या ज्ञानाच्या भरोशावर, ते ज्ञान असलं पाहिजे आणि ज्ञानाच्या भरोशावर वैराग्य जन्माला यायला पाहिजे. अज्ञानाच्या भरोशावर जर निर्माण झालेलं जे वैराग्य आहे त्याला वैराग्य म्हणत नाही, त्याला संताप म्हणतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात, ऐका, गृही पोटे विण कष्टती. घरामध्ये भूक लागली, खायला अन्न नाही, कष्टी होऊन निघून जाती. भूक लागली, घरात खायला मिळत नाही, घर सोडून जातात. काय होईल पुढे? घर सोडून जरी गेले तर रस्त्याने सुद्धा तुम्हाला कोण खाऊ घालणार आहे फुकट? तिथेही कष्ट करायला लागतात. तुम्ही घरात राहून कष्ट होऊन तुम्हाला पोट भरत नाही, बाहेर तरी तुम्हाला कोण खाऊ घालणार आहे? लोकांना काम करणारे माणसं हवे आहेत, कष्ट करणारे माणसं हवे आहेत. फुकट कोणाला खाऊ घालणं कोणाला आवडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, गृहे पोटे विण कष्टती. कष्टती म्हणजे त्याला दुःख होते. इथे कष्टी होऊन निघून जाती
म्हणून दुःखी झाले म्हणून घरातून बाहेर पडले. त्यास ठाई ठाई मारती चोरी भरता. आणि रस्त्याने जर आम्ही काही कोणाकडनं घेण्याचा प्रयत्न केला तर लोक म्हणतात हा चोर आहे, आमच्याकडे तो लुबाडतोय. म्हणून कष्ट करा, म्हणून मेहनत करा. म्हणून समर्थांनी प्रयत्नवाद हा फार जबरदस्त सांगितला आहे. प्रयत्नवादाला फार महत्व दिलेलं आहे. संसार सुखी करायचा असेल तर आमच्या हाताच्या रेषा सुद्धा बदलतात. रेखा तितकी पुसवलं जाते. ज्या माणसाच्या कुंडलीमध्ये दारिद्र्य आहे तो दरिद्री मनुष्य सुद्धा धनवान होतो. पण कोणामुळे होतो? त्याचं उत्तर आहे कष्टे. कष्ट केले तर त्याला सगळं प्राप्त होते. या जगात प्रयत्नाने प्राप्त होत नाही अशी जगात कुठलीही गोष्ट नाही आहे. परमेश्वर प्राप्ती सुद्धा कष्टाशिवाय होत नाही. मेहनत घ्यावी लागते. ज्ञान सुद्धा कष्टाशिवाय प्राप्त होत नाही. धन सुद्धा कष्टाशिवाय प्राप्त होत नाही. आरोग्य सुद्धा कष्टाशिवाय प्राप्त होत नाही. सुख सुद्धा कष्टाशिवाय प्राप्त होत नाही. लोकांकडून सन्मान कष्टाशिवाय प्राप्त होत नाही. लोकांकडून कीर्ती कष्टाशिवाय प्राप्त होत नाही. तुम्ही आराम करायचा, काहीच करायचं नाही, लोकांनी तुम्हाला धन्यवाद द्यावे, तुमची कीर्ती गावी, असं कधीच होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आधी कष्ट मग फळ. कष्टाची नाही ते निर्फळ, साक्षेपे विण केवळ वृथा पृष्ठ. काय केव्हाचं त्याच्यात फुगलेला तो फुगा. व्यायामाने शरीर तयार झालं पाहिजे. वाताने वाढलेलं शरीर काय कामाचं. तसं वैराग्याने मनुष्य मोठा झाला पाहिजे. विवेकाने तो ज्ञानी झाला, मोठा झाला पाहिजे. तो विवेक आणि वैराग्याची जोडच नाही आणि नुसता त्याने घरातून बाहेर पडायचा विचार केला तर त्याला यश मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात संसार मिथ्या ऐसे कळला. ज्याला संसार हे मिथ्या आहे असं कळलं, संसार मिथ्या आहे हे ज्याला कळलं, हे ज्ञान झालेलं आहे. आणि त्या ज्ञानातून त्याला वैराग्य निर्माण झाले. ज्ञान समजून निघून गेला असं ज्ञान झाल्यानंतर, हे वैराग्य निर्माण झाल्यानंतर तो भगवंताच्या शोधासाठी तो बाहेर पडला. अशा लोकांना तेने जन पावन केला. आपणायचे श्रीराम. त्या लोकांनी जनांना पावन केलेला आहे. मग संसाराचा त्यांनी विचार केला नाही, संसाराचा पूर्णपणे त्याग केला. जयास वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे. उठून वाटेसी लागावे दिगंतराप्रती. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महत्वाग्य. लोलंग ते एवढे अभाग्य आणिक नाही. मग घरातले कोणाचा विचार करणार नाही, सगळ्या माया सोडून देईल आणि तो भगवंताच्या प्राप्तीसाठी बाहेर जाईल. असा जो बाहेर पडलेला सद्गृहस्थ आहे, असा संत आहे, तो जनाचं कल्याण करू शकतो. इकडे जमत नाही म्हणून तिकडे तो टिकत नाही. तो काही कामाचा नाही, कारण तो इकडे फेल्युअर आहे, तो तिकडे फेल्युअर होतो. जो संसार धड करू शकत नाही तो परमार्थ धड कसा करेल बरं. जी साधी गोष्ट त्याला जमत नाही त्याला कठीण गोष्ट कशी जमेल बरं, जमणारच नाही. म्हणून समर्थ म्हणतात एके संगती तरती, एके संगती बुडती. या कारणे सत्संगती बरी पहावी श्रीराम. म्हणून चांगल्याची संगती धरा. चांगल्याने चांगल्याची संगती धरली तर चांगलं प्राप्त होईल. मूर्खाजवळ मूर्ख गेला तिथे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानाच्या जवळ आम्हाला जाता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात एके संगती तरती. एका संगतीने आपण तरून जातो, एके संगतीने बुडती. संगतीच नाही, ते संगती महत्वाची नाही, सुसंगती महत्वाची आहे. तुम्ही म्हटलं बाबा संगती धरा, संगती धरा. मी संगती धरली, आपण कोणाची धरली? कोणाबरोबर राहिला तू? ज्याच्या बरोबर राहिला त्यातले गुण तुमच्याजवळ येतात. म्हणून संगती चांगली धरावी. एके संगती तरती, एके संगती बुडती. येणे कारणे सत्संगती बरी पाहावी. चांगल्या प्रकारे सुदृढपणे सत्संगती धरता आली पाहिजे. चांगले मित्र मिळवा, चांगले लोक मिळवा, चांगले ऐका, चांगलं वाचा, चांगला विचार करा,
सगळ्यांना मदत करा, जीवन सुखी होणारच आहे, होणंच आहे. पण तुम्ही त्याच्यापासून दूर जाता आणि बाकी सगळे अभिलाषा करता. आपल्याला जे फळ मिळते ते कर्माचं फळ मिळत नाही, तर कर्माच्या मागे ज्याचा उद्देश आहे त्या उद्देशाचं फळ मिळते आपल्याला. म्हणून आपण चांगला उद्देश ठेवा, चांगले कारण ठेवा त्याचे, आणि मग कार्य करा, त्याच्यातून फलश्रुती उत्तम आहे. म्हणून समर्थ म्हणतात, येथे नाही विवेक परीक्षा, जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा, कोटे घी मिळेना श्रीराम. भिक्षा मागत फिरले तर गरीब मुठभर धान्य मिळायचं नाही. म्हणून समर्थ म्हणतात, इथे विवेक परीक्षा असली पाहिजे, विवेकाने दीक्षा प्राप्त करावी, विवेकाने वैराग्य निर्माण करावं, आणि त्या वैराग्यातून मग तुम्ही घराच्या बाहेर पडले तर जनाचं तुम्ही कल्याण करा, किंवा जे लोक बाहेर असे पडले आहे ते जनाचं कल्याण करतील. आणि जे घरात कंटाळून बाहेर भिक्षा मागायला गेलेले आहे त्या लोकांना जगाला काही मिळणार नाही, मुठभर धान्य सुद्धा मिळणार नाही, उपासमार होतील. समर्थ किती स्पष्टपणे सांगतात, जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय होणे भूमंडळी श्रीराम. जे दुसऱ्याचे अंतःकरण जाणतात, मन जाणतात, लोकांना ओळखतात, त्या लोकांना तो कुठेही गेला तर त्याला काही कमी पडत नाही. सगळ्यांच्या अंतरात भरा आणि त्यांच्या अंतरात जाऊन त्यांना काय हवं काय नको ते विचारा, त्यांना मदत करा, त्यांच्यामध्ये सत्वगुणांचा प्रचार करा. लोक तुमच्याला डोक्यावर घेतील, लोक तुमची किंमत करतील आणि आपलं जीवन सार्थकी लागेल. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करून आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.